स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव, गौरवे स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव, गौरवे स्तवूया तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव, गौरवे स्तवूया तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा देव, स्तवनात वसतो तारणारा देव. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा देव, स्तवनात वसतो तारणारा देव. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा देव, गौरवे स्तवूया तारणारा देव. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, स्पॅनिश भाषेमध्ये एक म्हण आहे, बऱ्याला वाईट करणे हे शैतानी कार्य आहे. बऱ्याला वाईट करणे, बऱ्याला बरे करून देणे हे एक मानवी आहे आणि वाईटाला बरे करणे म्हणजे आपण देवी आहोत. येशूने आपल्या जीवनाद्वारे आम्हाला शिकवलेले आहे, जे कोण आपल्याला वाईट करतात त्यांना माफी देणे. आजच्या शुभ तरुणामध्ये परत येशू आपल्याला सांगतो, डोळ्याला डोळे फोडणे नाही, दाताचे दात तोडणे नाही. जे कोण आपल्याला वाईट करतात त्याला माफी आम्ही दिलं पाहिजे. ज्याने आपल्याकडे एक अंगठा मागितलं तर आम्ही त्याला 2 दिलं पाहिजे. 1 मील चालायला सांगितलं तर आम्ही 2 मील चाललं पाहिजे. हे ख्रिस्ती जीवन आहे, ख्रिस्ती आज्ञा आहे. दुसऱ्यांना बरे करणे, आख्या जगाला प्रभू येशूची साक्षी देणे. जे येशूने दुसऱ्यांना माफी दिली, दुसऱ्यांना बरे केले, तसेच जीवन आम्ही जगावे. कारण आम्ही देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले आहे. देव आपल्यामध्ये वस्ती करतो. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतात कसे प्रमाणे आहाब राजा नाबोतची जमीन पसंत करतो आणि त्याला त्याची जमीन पाहिजे, पण नाबोत ती द्यायला तयार नाही. त्याची पूर्वजांची जमीन ती. म्हणून आहाब रागावरून दुखी होऊन घरी जेव्हा येतो, त्याची बायको त्याला पाहून म्हणते, तुम्हाला पाहिजे ती मी जमीन तुम्हाला देईन, दुखी होऊ नको, तू तर राजा आहे. आणि ती नाबोतला जिवंत मारून काढतात आणि नंतर तिची जमीन त्यांची होती. आपण आपल्या वस्तूवर आशा ठेवली पाहिजे, दुसऱ्याच्या वस्तूवर नाही. जे देवाने आपल्याला दिलेले आहे ते घेऊन संतुष्ट असलं पाहिजे आणि जे देवाने आपल्याला दिले त्याच्याबद्दल आम्ही आभार मानला पाहिजे.
या मिसामध्ये या वाराच्या बलिदान आपण पाहत असताना देवाचे अनेक आशीर्वादाबद्दल आपण आभार मानूया आणि आम्ही अर्पण करूया की देवाचे प्रतिमेप्रमाणे आम्हाला बनवलेले आहे. देव आपल्याकडे उपस्थिती करतो. आमची जीवन दैविक झालं पाहिजे, आमचे कार्य दैविक झालं पाहिजे. याच्यासाठी आपण या मिसामध्ये एकमेकांसाठी कृपा मागूया. आणि बरेचशे वेळी आपण राग ठेवलेले आहे, दुसऱ्या विरोध आम्ही आमचे कार्य केलेले आहे. आम्ही दुसऱ्यावर रिवेंज घेतलेले आहे, बदला घेतलेला आहे. आपण प्रभूकडे क्षमा मागूया. आपण बरोबर म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान जवळ मी करतो की परमेश्वराने मी पाप केले आहे. माझा पाप मोठा म्हणून मी माझी प्रतिक्रिया सर्व काही तुझ्या माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सरसमत परमेश्वरामध्ये या कर आमच्या बाबत क्षमा करना मला सत्य आणि चिन्हाकडे हो. आमेन. हे प्रभू आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सरसमत परमेश्वर आमच्या आशा दीपकाला व सामर्थ्या तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला आवश्यक आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या बरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सर्व जीवन राहणार व राज करणार आहे. परमेश्वर तुझा बोध आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. एक राज्य या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायलकर नाबोत यांचा द्राक्षाचा मळा इस्रायल येथे सामरोराचा राजा आहाब यांच्या राजवाड्यापाशी होता. आहाब नाबोतला म्हणाला, तुझा द्राक्षाचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लागेल. त्यांच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षाचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत आहाबला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडावे. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही असे इस्रायलचा नाबोत म्हणाला. म्हणून आहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन केले. तेव्हा त्यांची स्त्री इस्बेल त्यांच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करत नाही? इतके आपले मन खिन्न का झाले आहे? तो तिला म्हणाला, इस्रायलचा नाबोत यास मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षाचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्यांच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षाचा मळा देतो. यावर तो म्हणाला, मला आपल्या द्राक्षाचा मळा तुला घ्यावायचा नाही. त्यांची बायको इस्रायल त्यास म्हणाली, संपूर्ण इस्रायलवर आपली राजसत्ता आहे ना? चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्रायलचा नाबोतचा द्राक्षाचा मळा मी आपणाला मिळवून देतो. मग तिने आहाबच्या नावाने पत्र लिहिले आणि त्यावर त्यांची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्यांच्या शेजारी राहणारी वडीलसर आणि सरदार यांच्याकडे ती रवानी केली. तिने पत्रात त्याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोतला लोकांसमोर
मनुष्य त्याच्या समोर बसला. त्याने देवाचा आणि राज्याचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर येऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. इस्रायलच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलसरांनी आणि सरदारांनी केली. त्याने उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नागोता लोकांसमोर उच्चस्थानी बसवले. 2 अधमपुरुष येऊन त्यांच्यासमोर बसले. त्या अधमपुरुषाने लोकसमक्ष नाबूदविरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नाबूदने देवाचा आणि राज्याचा धिक्कार केला आहे. यानंतर त्याने त्यास नगराबाहेर येऊन तोपर्यंत दगडमार केला. त्याने इस्रायलला सांगून पाठवले की नाबोतला दगडमार केला आणि तो मेला. नाबोतला दगडमार होऊन तो मेला हे इस्रायलने ऐकले. तेव्हा ते अहाबला म्हणाले, उठा, जो द्राक्षाचा मळा इस्रायलचा नाबोत पैसे देऊन आपल्याला देणार कबूल नव्हता, तो ताब्यात घ्या. नाबोत आता जिवंत नाही, मेला आहे. इस्रायलचा नाबोत मरण पावला हे अहाबने ऐकले. तेव्हा तो त्यांच्या द्राक्षाच्या मळ्यांचा ताबा त्यावेळेस जाण्यासाठी उठला. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे. माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या भावा दे, कारण मी तुझी प्रार्थना करत आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. तो दृष्टपणाची आवड करणारा देव नाहीस. दृष्टपणाला तुझ्याजवळ धारणार नाही. तुझ्या दृष्टीपुढे बळी मारणारे टिकणार नाही. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. सर्व उत्तम करण्याचा तुला तितकारा आहे. असत्व भाषण करण्याचा तू नाश करतोस. कोणी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वोट देतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. जे वचन ऐकून साधस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि जोराने फळ देतात ते धन्य. हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाला कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी भांडी घेऊ पाहतो, त्याला तुझा अंगरखी घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस देईल, त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठपोरग होऊ नकोस. प्रभूचे हे शुभ वर्तमान. तू ही तू यीशु, तू ही तू यीशु,
यीशु सारे नामों से ऊंचा है तू यीशु यीशु तू ही तू यीशु प्रिय बंधूंनो, आपले बलिदान समर्पित केल्या मानवावरून प्रार्थना करा. आपल्या हाताला केलेल्या बलिदानाचा स्वीकार करो आणि त्यामुळे नामाचे गुणगान करून आमच्या पक्षाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्ष रसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सांगितलं. मी प्रार्थना ख्रिस्ता नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाला बरोबर असो. आम्ही आम्हाला सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. हे प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. देव व्यवस्था आहे. हे पवित्र विद्यासार सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आमच्या नित्यवत्सरात आभार मानणे हे योग्य व तात्कालिक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पूर्ण निर्मिती केलीस. त्याच्या संपत्तीमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असून त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय देवळातील दूताच्या सर्व गायकांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. परस्पराचे जयकार प्रभूच्या नावाने गाताय तुझे परस्पराचे जयकार. प्रभू तू कर पवित्र आहेस, सर्वपवित्राचा तू आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दिवसांना पूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर पडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत प्याल्याचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाची पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्यावर आपण जयघोष करूया. ख्रिस्त मागे पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मनाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व आधारदायक त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर गेलेल्या स्वतःची सेवा करण्यास आम्हाला पाप केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या सर्व पवित्र आत्म्याची कृपेने पावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्ताची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरूंचे साथ तुझ्या प्रेमात सतत वाढत. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्तात आई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे भागीदारी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी
व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व क्रिया तुझा सन्मान करतो सदा सर्वदा हो. आमेन. आपण ख्रिस्ती आहोत. देव आपल्यामध्ये वस्ती करतो. देवाचे प्रतिमेप्रमाणे आम्हाला बनवलेले आहे. तर आपण दुसऱ्यावर राग नाही पण प्रीती करावी आणि दुसऱ्यांना माफी दिली हे आपले जीवन आहे. एकमेकाला माफी देण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे येशूच्या शब्दाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पापांपासून सोडवण्यापासून आम्हाला वाचव. हे प्रभू सर्वांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दिली. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशीर्वाद पाहत असता आम्ही तुझ्या देह सहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषदास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखू इच्छितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तू जगतील सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला त्या स्वर्गीय राज्यात शांती मिळते देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सदा. आपण एकमेकास आनंदाने शांती व्यक्त करूया. जगाचे पापे दूर करणारी देवाची खूप कृपा याच्या भोजनास पडण्यात आलेले आपण सर्वधन्य
तुझी स्तुती आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. हे प्रभू, या ख्रिस्त वचनाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्याकडून ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो. निसर्गशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर व सरकार राहो. जा ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला स्वाक्षरी अधिकारी. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला.
तुला